गृहिणीचं कसं असतं ना, एक तर जॉईंट फॅमिलीत राहत नसती आणि शहरात जिथं राहते तिथं काही शेजारी म्हणजे काही फ्लॅटमध्ये राहत असतील, काही बंगल्यात राहत असतील, शेजारी असतीलच असं नसतं. त्याच्यामुळं एकदानी घरातले मिस्टर कामाला गेले, मुलं स्कूलला गेली आणि सकाळची कामं सगळी आवरून झाली की मग ती काय करणार ना, एकतर झोपून वेळ घालवते, नाहीतर व्हिडिओ वगैरे स्क्रोल कर. आणि गावाकडं जे राहतात किंवा जॉईंट फॅमिली जे राहतात त्यांना पूर्ण दिवसाचं घरात त्यांच्या फॅमिली मेंबर्स असतात, ते त्यांच्याशी बोलू शकतात, सांगू शकतात. किंवा गावाकडं काम वगैरे झालं ना की झाडाखाली किंवा एकमेकीच्या घरी जाऊन बायका गप्पा वगैरे मारत बसतात. मग ते सांगत असतात ना, चांगलं असो किंवा वाईट असो त्यांना ते शेअर करायचंच असतं. आणि तसंच शहरातल्या बायका आणि गावातल्या बायका अशा वेगळ्या असतात असं काही नसतं. फक्त सिच्युएशननुसार त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते. तर फक्त इन्स्टा, फेसबुक किंवा यूट्यूब ह्याच्यावरती अप टू डेट किंवा ॲक्टिव्ह असण्यापेक्षा आपण स्वतःही तितकंच मेंदूने ॲक्टिव्ह असायला हवं आहे. कारण मेंदूला जर चालना नाही मिळाली, मेंदू जर शांत राहिला तर तितकीच आपली विचार करण्याची क्षमताही कमी कमी होत जाते. आणि म्हणून मी हा मार्ग निवडला आहे की माझं रोजचं डेली रुटीन मी तुमच्याशी शेअरही करते आणि बोलून माझं माइंडसुद्धा फ्रेश ठेवते आणि मनसुद्धा मोकळं होतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असा आणि मन मोकळेपणाने कमेंटसुद्धा करत चला. आजच्यासाठी एवढंच. भेटून नवीन मिनी ब्लॉगमध्ये.